लहानपणी तुम्ही काय ठरवलं होतं की पुढे जाऊन काय करायचं आयुष्यात, असं काय ठरवलं होतं? असं काय नाही, मी म्हणजे मोठी झाल्यानंतर फक्त म्हणजे माझ्या परिवाराला मी जास्तीत जास्त सुख देण्याचा प्रयत्न करेन एवढंच ठरवलं होतं. बरं, आपलं काय म्हणणं आहे वहिनींबद्दल? कशा आहेत त्या? ती ऍक्च्युअली कॉन्फिडंट आहे. म्हणजे तिला स्वतःबद्दल खूप विश्वास आहे. म्हणजे जे काय ते हातात घेते ती कम्प्लीट करतेस. म्हणजे आज पैठणी सुद्धा याच मिळवणार? नक्कीच. काय हो, काय बदल केलेत लग्नानंतर स्वतः? इन द सेन्स मी जास्त बोलत नाही एवढं, तिची बडबड जास्त असते म्हणून मला तिचं सगळं काय ऐकावं लागतं. का हो वहिनी बरोबर? ते शांत असतात, मग कोणीतरी बोलायला पाहिजे नाही, असं वाटत की मी भिंतींशीच बोलते की काय, म्हणून तुम्ही बोलता. खरंच एकदम शांत पण चांगलं वाटत नाही. पण या घरात वहिनी तुमचं खूप छान लक्ष असतं म्हणे बारीक सारीक गोष्टींवर. हो असतं, मला आवडतं. या घरात मी 5 बदल केलेले आहेत. ते नेमके कोणते केले ते तुम्ही सांगू शकाल? बघितल्यानंतर कळेल ना. चालेल, बघूया मग. सांगा कोणते कोणते 5 बदल केले? ह्याच्यात थोडासा फेरफार झालाय. म्हणजे नेमका कोणते 5 बदल केले ते सांगा. हे इथे होतं. कुठलं? कप इथे होता. चला केव्हा होतं? आणि हे तिथे होतं. बघू, एक बदल थांबा. झालं का? हे सुद्धा चेंज केलं. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. हे 100 रुपये मिळाले. एक बदल बरोबर. दुसरा काय बदल केला? रिमोट पण इथे नव्हता. मग कुठे होता? रिमोट टीव्हीच्या शेजारी होता. कसा? ठेवा. बघू इकडे. अभिनंदन, 2 बदल बरोबर सांगितले. तिसरा बदल? हा पेपर पण तिथे नव्हता. हा मात्र बदल चुकला. चार्जर लावलेला होता आणि बटन बंद होतं. हे पण चुकलं. 4 पैकी 2 चुकलेले, 2 बरोबर. हा मे महिना होता, तो जून झालाय आता. अभिनंदन वहिनी, हे तिसरं उत्तर बरोबर. चला शेलार वहिनींकडे. नमस्कार. नमस्कार. वहिनी, तुमचं बालपण कुठलं? कुर्ला. कुर्ल्याला कुठे? नेहरू नगरमध्ये. नेहरू नगर. आणि तुमचं बालपण? शिवसृष्टी. बरं. आणि मग भेट कुठे झाली? भेट टायपिंगच्या पिकनिकला. टायपिंग क्लासेसच्या पिकनिकला. म्हणजे लोक टायपिंगच्या क्लासला जातात. पण आम्ही क्लासला तिच्यात मी माझ्या मैत्रिणीबरोबर पिकनिकला गेली तेव्हा. म्हणजे तुम्ही त्या टायपिंगच्या क्लासला नव्हते, पण त्यांची पिकनिक चालली आहे तर तुम्ही गेला. पण गेले. मग काय टाईप केलं? आय लव्ह यू? नाही, तेव्हा काहीच नाही टाईप केलं. काय कसं काय? 2.5 वर्ष फ्रेंड्स होते त्याच्यानंतर. आणि मग लग्न झालं. लग्नाची तारीख काय? 17 एप्रिल 2001 मध्ये लग्न झालं. लग्न कुठे झालं? कोर्टात. छान असतं. वहिनी, तुमचं माहेर कुठे आहे म्हणाला? कुर्ला. मग माहेरी कोण कोण असतं? माहेरी आई वडील, 2 भाऊ आहेत. भाऊ काय करतात? भाऊ आता शिकत होते. एक भाऊ आता मॉरिशसला गेलाय. एक भाऊ मॉरिशसला. भेटतो की नाही? नाही. 9 वर्ष झाली लग्नाला. भाऊ भेटला नाही तुम्हाला? दोन्ही भाऊ नाही भेटले? नाही. आई? नाही. बाबा? नाही. कोणच नाही भेटत. का रागावलेत? हो. कारण कुठल्याही मुलीला लग्न केल्यानंतर सासरी गेल्यावर माहेरी किंवा माहेरचं कोणीतरी यावं असं नेहमी वाटत असतं. खरं ना? द्याल पत्ता, मी नक्की जाईल. मी बोलणं करेन. कदाचित रागावतील, कदाचित अपमान करतील, कदाचित नाही येणार त्या. पण ठीक आहे, मी तुम्हाला एवढंच सांगतो, तुमच्यासाठी मी ते सगळं सहन करेन. थँक्यू. पण आई बाबा जर कार्यक्रम बघत असतील तर मी मनापासून प्रार्थना करतो, तुमचं लेकरू तुमची वाट बघते, नक्की या. अंतर काय फार नाही. बरं, लग्न करून असं काही चुकीचंही केलेलं नाही. खूप छान आहेत. जावई बापू चांगले आहेत, मुलं आहेत आणि एकूण सगळा संसार सुखाचा आहे. मग मला सांगा की तुम्हाला सगळ्यात जास्त आठवण कोणाची येते? माझ्या वडिलांची. काय करायचे? एअर इंडियामध्ये होते मॅनेजर. अजून नोकरी करतात? नाही, आता रिटायर्ड झाले. खूप आठवण येते. हो. मग तुम्ही सगळ्यात लाडक्या होता? हो. किती भावंड तुम्ही? 2 भाऊ मला. 2 भाऊ आणि तुम्ही. आणि तुमच्यात सगळ्यात लाड, जास्तीत जास्त लाड त्यांनी केलेले आहेत. त्यामुळे बाबांना काय सांगायचं असेल तर काय सांगा? जे काही झालं त्याला विसरून माफ करून आम्हाला बोलत आमच्याशी फक्त बोलले तरी खूप आहे. फोनवर जरी बोलले माझ्याशी तरी खूप आहे. बाबा, आणि मला खात्री आहे हा कार्यक्रम जसा आनंद देणारा आहे तसा जर तुम्ही यांना येऊन भेटलात
किंवा यांना मोठ्या मनाने माफ केलं, शेवटी बाबा आहात तुम्ही, आई आहात. तुम्ही नाही लेकरांना माफ करणार तर कोण करणार? आणि झालंय तर सगळं चांगलं झालेलं आहे. मलाही माहिती आहे तुमचंही तितकंच प्रेम आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा कधीतरी यांनाही मिस करत असणार. सांगा नंबर. कोणाचा? माझा ना? बाबांचा. हॅलो, कदम साहेब बोलतायत का? कदम साहेब नमस्कार, आदेश बांदेकर बोलतोय. काही नाही, आज योगायोगाने शूटिंगसाठी तुमच्या मुलीकडे गेलो होतो. खूप रडली, खूप मिस करते तुम्हाला, म्हणून मला राहवलं नाही म्हणून तुमचा नंबर घेऊन तुमच्याशी बोलतो. येस येस बाबा. हा, धन्यवाद. थँक्यू सो मच. शब्द नाही येत त्याच्यात. तुमच्या भावना फक्त बाबांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि हा कार्यक्रम आनंद देणार आहे. बरं, आता जरा लग्न झाल्यानंतर महाबळेश्वरला गेला होता की नाही? गेला होता. कारण मला कोणाच्या डोळ्यात आसू आलेले नाही आवडत. आनंदाश्रू नक्की आवडतात, पण अश्रू नाही आवडत. आणि त्यामुळे वहिनी, शेवटी माणूस आहे, मन आहे. कदाचित बाबांना तुमच्या माझा राग आला असेल, मलाही क्षमा करतील, पण तुमच्या भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. थँक्यू. तुम्ही आधी वहिनींना नंतर विचारतो. तुम्ही सांगा, लग्नानंतर स्वतःमध्ये कोणते बदल केले? स्वतःमध्ये लवकर उठायचंय. सेकंड थिंग, तेव्हा मी जॉब वगैरे नव्हतं करायचो. जे लग्न झाल्यानंतर लगेच मी जॉब बी पाहिला. हे दोनच्या बदल होते ते करून घेतले. बर, म्हणजे हा बदल केला. आणि या घरात आल्यापासून काय बदल झाले असं वाटतं? हे घरात आल्यापासून एकतर म्हणजे मी जेव्हा जॉब नव्हतो तर लगेच जॉबच्या मागे लागलो आणि जॉब पण मिळाला मला. आणि ते मेन इम्पॉर्टंट बदल झाला. आणि नंतर सुख समृद्धाने राहतोय. या घरात सुद्धा आज जसे वहिनी आल्यानंतर बदल झाले, तसे मी आल्यानंतर या घरात काही बदल केले. 5 बदल घरात करून ठेवलेले आहेत. आणि वहिनी, तुम्ही ते अचूक जर ओळखले तुमच्या घरातले बदल, तर प्रत्येक बदलासाठी एक बक्षीस मिळणार. म्हणजे बरोबर उत्तर दिल्यानंतर. हा, लगेच इकडे तिकडे बघू नये. आणि मला सांगा, कोणते 5 बदल केले या संपूर्ण शोकेस? एवढ्या पूर्ण शोकेश मध्ये. चला, वेळ सुरू झाली. एकदा हा फोटो वर होता, तो खाली आलेला आहे. अभिनंदन. हे घ्या, पहिलं बरोबर उत्तर, हे पहिलं बक्षीस. हा, हे टेडी हा उलटा केलेला आहे. कसा मग सरळ ठेवा त्याला करून. 2. अभिनंदन. हे इथे केलेलं आहे. चुकलं. हा, हे इथे होतं ते इथे आलेलं आहे. इथे. अभिनंदन. हे घ्या. आणखी 2 बदल आहेत, पण आता एक तर संधी हुकलेली आहे, त्यामुळे एक सांगा. एक आहे. वेळ. हा खाली वर केला फोटो. चुकलं.